आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर। प्रवीण सर, खरं तर काल संध्याकाळपासून ज्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्यानुसार आता शपथविधी तर पूर्ण झालेला आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट येते ती ही आहे की आणि सगळ्यांच्या मनात तो प्रश्नही होता की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल, पण अर्थ खात्याचं काय? आता जी अपडेट येते त्यानुसार कदाचित अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीस स्वतःकडेच ठेवतील आणि त्यांच्याकडचं ऊर्जा खातं हे सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलं जाईल। ही ऍडजस्टमेंट खरंच शक्य आहे? नाही, निश्चितच शक्य आहे। महाराष्ट्राची आजची आर्थिक परिस्थिती पाहता तर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कसं असेल या संदर्भात पत्रकारांमध्ये एक संदिग्धता निर्माण झाली होती। हा, पण महाराष्ट्रामध्ये आर्थिक दोलायमान जी स्थिती निर्माण झाली आहे ती स्थिती स्थावर करण्यासाठी अजित पवारांनी प्रामाणिक प्रयत्न चालू केले होते। मग ते वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस असतील किंवा गेनिंग्स असतील, या संदर्भात अजित पवार हे विविध सचिवांच्या बरोबर बोलून हा डोलारा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते। हा सारा प्रयत्न करत असताना ते सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चेत होते, त्यांच्याशी संपर्कात होते। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला आर्थिक चणचण भासू नये यासाठी हे दोन्ही नेते प्रयत्नाला लागले होते। या अशा कठीण परिस्थितीमध्ये अजित पवारांची एक्झिट होणं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताईंचं इथे आगमन होणं, या दोन बाबी एक वेगवेगळ्या स्वतंत्र आहेत। कारण अर्थमंत्री पदाची जबाबदारी हा इतर कोणाकडे देण्यापेक्षा ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे ठेवतील। त्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्राची जी आर्थिक स्थिती जी आहे, आपण जे म्हणतोय मगापासून, ती जर व्यवस्थित जर करायची असेल तर मुख्यमंत्र्यांच्या शिवाय किंवा कुठल्याही इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या शिवाय ते कोणी करू शकत नाही। हे वास्तव जे आहे ते नाकारता येत नाही। मुख्यमंत्र्यांचा गेल्या काही काळापासून या संदर्भात होत असलेली चर्चा आणि वेगवेगळ्या बैठका लक्षात घेता मुख्यमंत्री ही जबाबदारी स्वतःकडे घेतील आणि ऊर्जा खातं जी त्यांच्याकडे आहे ही जबाबदारी सुनेत्राताईंकडे देतील ही शक्यता नाकारता येत नाही। पण ऊर्जा खातं हे त्या मानाने पूर्वीसारखं कठीण असं खातं राहिलेलं नाही। पण ऊर्जा खातं वो बात एक बात अच्छी भी है और दूसरी तरफ से दादा हमारे में नहीं है, ये बात बुरी भी है। अब ऐसे सिचुएशन में हमको तो आगे जाना है और हमारे पास में कोई ऑप्शन नहीं है। हमारे पास में एक ही ऑप्शन है सुनेत्रा वहिनी, जो हमको लेके सबको लेके साथ में लेके चल सकती है और उनके फैमिली में से किसी न किसी को आगे आना था, तो वहिनी की शपथ विधि हुई है और हमको लगता है कि वो अच्छा काम करेगी। सर, सुनेत्रा पवार जो है राष्ट्रीय अध्यक्षता जो है एनसीपी की, वो भी संभालेगी, उसकी भी कमाल नहीं, वो उन्हीं को देना है, वही संभालेंगी। उनके अंडर ही पार्टी काम कर सकती है, दूसरा किसी के अंडर पार्टी काम नहीं करेगी। पार्टी सुनेत्रा वहिनी के अंडर ही काम करेगी। सर, शरद पवार, सुप्रिया सुले जो है पूरा परिवार अनुपस्थित दिखा शपथ विधि में, क्या करेंगे? देखिए, उनकी पार्टी अलग है, हमारी पार्टी अलग है, अभी तक मर्जर हुआ नहीं है, तो उनका आना हमने अपेक्षा कैसे रखनी है उनकी? तो जिनको आना है वो आ सकते हैं, जिनको नहीं आना है वो नहीं आ सकते। जब मर्जर होगा उसके बाद में देखा जाएगा। सर, क्या लगता है भविष्य में दोनों पार्टी एनसीपी जो है मर्जर हो सकती है भविष्य में? तो वो तो उनके परिवार के ऊपर डिपेंड है, वो परिवार डिसाइड करेगा, उसके साथ में हम रहेंगे। थैंक यू। तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे नेते आपल्या भावना व्यक्त करतात। सगळ्यांसाठी ही शपथविधीला उपस्थित राहणं हा एका बाजूने आनंदाचा आणि दुसऱ्या बाजूने प्रचंड दुःखाचा क्षण होता, कारण महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणं आणि पवार कुटुंबियातली एक महिला उपमुख्यमंत्रीपदी असणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी सुखावह बाब आहे। पण अजित पवार यांच्या अनुपस्थितीत अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर हे करावं लागणं ही सगळ्यांसाठी प्रचंड वेदनादायी, प्रचंड क्लेशकारक बाब आहे। आपण पुन्हा एकदा प्रवीण सरांकडे जाऊयात। प्रवीण सर, मगाशी प्रतिक्रिया येत होती त्यामुळे आपल्याला थांबवावं लागलं, मगाचं तुमचं उत्तर पूर्ण करा। नाही, आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची जी दोलायमान झालेली होती ही आर्थिक परिस्थिती स्थावर आणण्यासाठी अजित पवार सातत्याने प्रयत्न करत होते। ते विविध सचिवांच्या बरोबर अर्थ विभागाच्या वेगवेगळ्या खात्यातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर सातत्याने बैठका घेत होते आणि ते सातत्याने संपर्कात होते, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर। कारण आर्थिक परिस्थिती जर व्यवस्थित करायची असेल तर मुख्यमंत्र्यांसह आपल्याला एकमेकाला विश्वासात घेणं गरजेचं आहे, हे अजित पवार ओळखून होते आणि त्याकरताच गेल्या काही दिवसांपासून त्यांचं हे जे काम जे आहे ते अविरत सुरू होतं आणि हे काम आता अंतिम स्तरावर येत असताना त्यांची एक्झिट झाल्यामुळे आता महाराष्ट्राच्या समोर ही आलेली परिस्थिती जी आहे ती परत स्थावर जर करायची असेल तर तशाच एक अनुभवी व्यक्तीकडे, अनुभवी मंत्र्याकडे ही जबाबदारी देणं गरजेचं आहे
आणि ती व्यक्ती म्हणजे ते अनुभवी मंत्री म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतं. कारण इतर कोणाकडेही अशी एवढी मोठी जबाबदारी देणं हे मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारलाही व्यवस्थित वाटतं नसतं. यामुळे मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये आता लक्ष देतील आणि मुख्यमंत्र्यांकडचं खातं जे ऊर्जा खातं आहे आणि अबकारी खातं आहे, या 2 खात्यांमध्ये सुनेत्रताईंना तिथे सामावून घेतलं जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या बाबी ज्या आहेत राज्य सरकार आणि राज्याचा दोलायमान जी स्थिती आहे ती व्यवस्थित करण्यासाठी सातत्याने विचारात घेतली जाईल असं एकूणच दिसून येतं. सर, आणखीन याच्यामध्ये आज ज्या सगळ्या दिवसभरात घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये गटनेता निवडीची प्रक्रिया ही महत्वाची होती. जनरली अशा प्रकारे जेव्हा पक्षामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण होते त्यावेळेस बऱ्याच वेळेला पक्ष नेतृत्व कोण करेल हे निवडलं जातं आणि मग विधिमंडळातलं नेतृत्व निवडलं जातं. पण इथे मात्र तसं होताना दिसलं नाही. इथे विधिमंडळातलं नेतृत्व निवडीला प्रथम प्राधान्य दिलं गेलं. काय कारण होतं याचं, जेव्हा की सरकार भक्कम आहे? त्याचं कारण एकच आहे की अजित पवार यांच्यावर पूर्णांशी विश्वास पक्षाचा होता, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. आता स्वतः अजित पवार नाहीयेत, पण अजित पवार यांच्या पश्चात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाची कमान आहे. पण त्यांच्यावर विश्वास सर्वांचाच आहे असं नाही. कारण पक्षाचे 2 भाग जेव्हा झाले त्यावेळेला या दोघांवरती प्रामुख्याने नाराजी व्यक्त केली जात होती. पण आताच्या घडीला अजित पवार नसल्यामुळे हा विश्वास कसा काय मिळवायचा असा प्रश्न त्यांच्या समोर होता. यामुळे जर पक्षाची नेतृत्वाची कमान कोणाकडे द्यायची असेल तर त्या संदर्भातला निर्णय अतिशय ताऊन लागून घ्यावा लागेल हे त्यांना जाणीव होते. दुसरी गोष्ट अशी आहे, दोन्ही पक्ष एकत्र होणार होते. विलिनीकरण होण्याची जी चर्चा जी आहे गेल्या काही दिवसापासून सुरू होती. हे विलिनीकरण अर्धवट राहत असतानाच अजित पवार आता सरकारमध्ये नाही आहेत, ते स्वतः इथे नसल्यामुळे ही अडचण जी आहे ती कशी निस्तरायची असा प्रश्न निर्माण झाला होता. या घडीला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे जी काही जबाबदारी देण्यात आली आहे तीही घाईने देण्यात आली आहे. अशी काही कार्यकर्त्यांची जी मानसिकता जी आधी ते बोलून दाखवत आहेत आणि या परिस्थितीमध्ये शरद पवार यांना विश्वासात न घेणं याचा अर्थ एक जरा थोडं काढला जातो की दोन्ही पक्षांचे विलीनीकरण आता विलंबाने होते किंवा उशिराने होते की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते उशिरानं होणं की ते टाळणं असा प्रयत्न दिसतोय. कारण एवढा मोठा निर्णय घेताना जर शरद पवार असं म्हणत असतील की मला सांगितलंच गेलं नाही, म्हणजे पक्ष पातळीवर आपण बाजूला ठेवूयात पण कौटुंबिक पातळीवर पण मला विचारात घेतलं गेलं नाही असं जर शरद पवार म्हणत असतील आणि हा निर्णय पूर्ण होत असेल आणि दुसऱ्या बाजूला हे आता आपण मान्यच करू शकतो की कुटुंबावर जे आघात कोसळलेला आहे ते पाहता या सोहळ्याला किंवा या कार्यक्रमाला कोणी उपस्थित नाही राहिलं तर त्याबद्दल प्रश्नचिन्ह नाही उपस्थित होऊ शकत. पण आम्हाला माहीतच नव्हतं हे जे शरद पवारांकडचं वक्तव्य आलंय ते या बाबतीत किती धक्कादायक आहे? हे निश्चितच, कारण शरद पवार हे या आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे. अतिशय चांगली जबाबदारी त्यांना राज्याची घेतली आहे. अशा परिस्थितीमध्ये राजशिष्टाचार म्हणून त्यांना अशा कार्यक्रमाला बोलवणं हे स्वाभाविक आहे. विशेषतः आपल्या घरातली स्नुषा ही ज्या वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला शरद पवार यांना विश्वासात घेणं हे स्वाभाविक आणि आवश्यकच होतं. पण ज्या अर्थी शरद पवार स्वतः सांगतायत की याची मला काहीच माहिती नाही, हे काही कोण सांगत नसतं. जर एखाद्या व्यक्तीला असा निरोप दिला किंवा त्यानं सांगितलं किंवा त्यानं विश्वासात घेतला तर अशी कोणीही नेता नाहीये की मला काहीच यातलं माहिती नसतं सांगू शकेल. आणि शरद पवार तर अतिशय मुरब्बी असे राजकारणी आहेत की अशा गोष्टी करतील असं वाटत नाही. शरद पवारांनी जर विश्वासात घेतलं असतं तर शरद पवार स्वतः आज कार्यक्रमाला तिथे गेले असते, शपथविधीलाही केले असते. पण परिस्थिती अशी आहे की त्यांना जर विश्वासात घेतलं गेलं नसेल तर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी स्वतः शरद पवार तिथे जातील ही शक्यता कमीच होती. मग ही जर परिस्थिती असेल आणि शरद पवार यांना इतक्या बेसिक गोष्टीची माहिती दिली गेली नसेल तर आता जी चर्चा आहे की विलिनीकरण होईल किंवा हे विलिनीकरण लांबण्याचा प्रकार आहे की विलिनीकरण टाळण्याचा प्रकार आहे? शरद पवारांनी ज्या अर्थी विश्वासात घेतलं गेलं न विश्वासात घेता सुनीत्राताईंकडे उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं, म्हणजे असं एक लक्षात घेतलं पाहिजे की जर विलिनीकरण जर होत असेल तर शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, अजित पवार ज्येष्ठ नेते होते. आता अजित पवार नसल्यामुळे शरद पवारांना विश्वासात घेणं अतिशय गरजेचं होतं. शरद पवारांना विश्वासात घेऊन हे जर उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय झाला असता तर पक्षाचं विलिनीकरण लवकरात लवकर होईल अशी शक्यता होती. पण आता जिथे विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना अचानक उपमुख्यमंत्री सुनीत्राताईंना शरद पवारांना न सांगता विश्वासात न घेता ज्यावेळेला दिलं जातं त्याचा अर्थ असा आहे की पक्षातीलच काही नेत्यांना 2 पक्षांचं विलिनीकरण हवंय असं वाटत नाही अशी एकूण स्थिती दिसते. अदरवाईज जर तसं असतं तर शरद पवारांना विश्वासात घेऊनच हा सगळा कार्यक्रम झाला असता असं म्हणता येईल.
आणि ते आज सकाळपासून म्हणजे विशेषतः शरद पवार यांची जी पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यानंतरच्या हालचाली याच्यामधनं हे आता स्पष्टच दिसते. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशीही चर्चेला येते किंवा समाज माध्यमांवर सुद्धा याच्याबद्दल बोललं जाते की शरद पवार आधी जर पक्ष निवड झाली असती की पक्षाचं नेतृत्व कोणी करायचं हे जर आधी ठरलं असतं किंवा दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण जर आधी झालं असतं तर कदाचित मग सगळी सूत्र शरद पवारांच्या हातात गेली असती आणि मग आता अजिबात कंटेंडर नसलेले सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सुद्धा स्पर्धेमध्ये आले असते. ते सगळं टाळायचं होतं, तिथे अजिबातच जागा ठेवायची नव्हती. कारण तसं झालं असतं तर आता आपण ज्यांची नावं घेतली, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्यांचं पक्षावरची पकड कमी होण्याची शक्यता होती किंवा त्यांचा से कमी होण्याची शक्यता होती. ते सगळं टाळलं. अगदीच खरं आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचा त्या नेत्यांवर कोणाचाही अंकुश आता नको आहे अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये जर शरद पवारांकडे ही जबाबदारी आली असती, शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र झाला असता तर शरद पवारांचा दबदबा ह्या पक्षामध्ये निश्चित वाढला असता आणि शरद पवारांच्या माध्यमातून जे पदाधिकारी नेमले गेले असते त्याच्यामध्ये स्वतः सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे तिथे आले असते आणि हे येणं हे अजित पवार यांच्या पक्षातल्या काही लोकांना न पटण्यासारखं होतं. यामुळे ही जी स्थिती जी आहे, जर विलिनीकरण झालं असतं तर आपल्यावर कोणाचा तरी अंकुश आला असता. हे ज्या नेत्यांना नकोसं वाटत होतं त्यांनी ही घाई केली आणि सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री पदी ताबडतोब तातडीनं शपथविधी करण्याचा त्यांचा इरादा हा त्यांनी मोकळा करून घेतला. वास्तविक असं आहे की सुनेत्राताई पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देत असताना अशी कुठलीही राज्य सरकार पुढे अडचण नव्हती, महाराष्ट्र पुढे अडचण नव्हती. इथे हे काही मुख्यमंत्री पद नाहीये की जे संविधानिक आहे. जेव्हा मुख्यमंत्री पद भरायचं असतं ते संविधानिक पद असल्यामुळे ते तात्काळ भरलं पाहिजे. पण उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसल्यामुळे इतकी घाई करण्याची गरज नव्हती. ज्या अर्थी शरद पवारांना विश्वासात न घेता ही घाई केली गेली त्याचा अर्थ सरळ होता, काहींना हे विलिनीकरण नकोय आणि विलिनीकरण जर झालं तर आपल्यावरती एक पवारांचा अंकुश येईल अशी भीती काही निश्चित आहे. त्याच्यामुळे ही जी घाई होती ती नेते निवडीची घाई नव्हती, ही घाई होती ती सत्तेमध्ये राहण्याची होती असंही म्हणायला जागा आहे. आणि दुःखात असताना शुभेच्छा कशा देऊ असा सवाल विचारला रोहित पवार यांनी. रोहित पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर रोहित पवार यांना माध्यमांनी गाठलं, त्यावेळेस मी दुःखात आहे आणि दुःखात असताना शुभेच्छा कसा देऊ असं त्यांनी म्हटलंय. रोहित पवार यांची एक पोस्ट सुद्धा समोर येते. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून माननीय सुनेत्राताई पवार, सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे माननीय अजितदादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपामध्ये आम्ही तिथं अजितदादांना पाहू. डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही. या शब्दांमध्ये रोहित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली आणि ही एक्सपोज टाकत असताना त्यांनी सुनेत्रा पवार यांचा शपथ घेत असताना आणि शपथ घेण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतानाचा फोटोही पोस्ट केलाय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होणं ही आपल्यासाठी आनंदाची बाब निश्चित आहे. पण आता इतकं डोंगरा एवढं दुःख असताना आपण शुभेच्छा कशा द्याव्यात असा सवाल, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे. आणि पुन्हा एकदा सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या. देवगिरी बंगला हा 3 दिवसांपूर्वीपर्यंत अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जात होता. त्याच देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार या सध्या पोहोचल्यात आणि अजित पवार यांच्या स्मृतींना त्या आठवतात. कारण अनेक गोष्टी असतील या बंगल्यामध्ये जिथे सुनेत्रा पवारही अनेकदा आल्या असतील. अजित पवारांच्या अनेक आठवणी तिथे असतील. अजित पवारांची प्रत्येक गोष्ट तिथे असणार आहे जी सुनेत्रा पवार यांना त्यांची सातत्यानं आठवण करून देणार आहे. त्यामुळे कदाचित देवगिरी बंगल्यावर जाणं, अजित पवार यांच्या केबिनमध्ये जाणं हे सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचंड त्रासदायक असू शकतं. आणि मंत्री आशिष शेलार बोलतात. उनको जब श्रद्धांजलि और आदरांजलि देते हैं उसी के साथ उनके परिवार ने, उनके दल ने और सभी एनडीए दल ने मिलकर ये निर्णय किया, उनके दल के और परिवार के निर्णय के अनुसार सुनेत्रा दीदी को आज उप मुख्यमंत्री इस नाते शपथ दिए. अजित दादा ने जी किया हुआ काम उसी तरीके से
एक राज्य के भलाई का काम वो करेगी और इस प्रकार का काम करने की शक्ति ऊपर वाला उनको दे, भगवान उनको दे, यही शुभकामना मैं देता हूँ। सर लोगों में चर्चा है कि ये बहुत जल्दी डिसीजन है वो लिया गया है, थोड़े 12 दिन तक रुकना चाहिए था, 5 दिन तक रुकना चाहिए था, ऐसी चर्चा भी अभी फिलहाल के लिए शुरू हो गई। नो कमेंट। सर आप उस दिन आपके आंखों में हमने खुद आंसू देखे थे, आज अजीत दादा ने मात्र उनकी वाइफ ने शपथ ली है, क्या कहेंगे, क्या भावना है? कुछ नहीं, बहुत बड़ा दुख तो है, उसमें थोड़ा सा आशा का किरण हम लोगों को यहाँ पर महसूस हो रहा है, ताकि पार्टी की कमान कोई ना कोई संभालने वाला चाहिए, पार्टी को दिशा देने वाला चाहिए। ये हम लोगों को सिर्फ एक आधार है, लेकिन हमारे ऊपर दुखों का पहाड़ जो है वो अभी भी है। शरद पवार जी ने आज सुबह कमेंट किया कि इस पूरे मामले में मुझे कुछ आइडिया नहीं है। ये तो समझो उनको मालूम नहीं रहेगा, किसी ने बताया नहीं रहेगा, या आने वाले समय में पार्टी भी उनकी अलग है। ये अंदरूनी पार्टी का सवाल था। आज जो गठ नेता है, जो नेता पार्टी की ओर से चुने जाने का प्रक्रिया था, वो प्रक्रिया पूरी की और आज हो गया। महाराष्ट्र का पहिला उनका महिला डीसीएम मिल चुका है, क्या अमना महाराष्ट्र का पहिला महिला डीसीएम मिल चुके हैं, क्या कहेंगे? ये तो हमारे लिए तो महिला डीसीएम करके ये आनंद की बात तो है, लेकिन हमारे लिए अजीत दादा जाने के बाद में जो कोई संभाल सकता है पार्टी, उसकी जरूरत थी, उतनी सक्षम सुनेत्रा बहनी है। हिंदी है ना भाई बोलने। अरे तो मरीज हो शपथविधीच्या आधी आणि नंतर अजित पवार यांच्या स्मृतींना सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केलं। देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सुनेत्रा पवार यांनी त्यांना अभिवादन केले। सुनेत्रा पवार यांच्या सोबत या अत्यंत कठीण क्षणांमध्ये उपस्थित आहेत त्यांचे पुत्र पार्थ पवार। के लिए बहुत ही हौसला अफजाई की बात है। सर, जिस तरह का पवार फैमिली का जो एक एकजुटपना राहिला है, उसको कैसे देखते हैं? क्योंकि कुछ महीनों में ही पवार साहब, शरद पवार जी और अजित पवार से एक साथ आने की जो उनकी मांग भी उन्होंने दोनों की तरफ से आई। मांग थी या बातें क्या हो रही थी वो तो आप और मैं नहीं जानते। अगर आज दादा होते तो हमें ज़्यादा इसके बारे में माहिती होती, पर अगर आगे क्या होने वाला है वो तो पार्टी का टॉप लीडरशिप डिसाइड करेगा, और जो भी फैसला लेंगे वो हम सराखों पर, हमारे सराखों पर है। दोनों परिवारों के बीच में प्यार बहुत है, हमने देखा है, मगर पॉलिटिकली, राजनीति तौर पर पार्टी को मिल रही है जिस तरह से पहली महिला उप मुख्यमंत्री महाराष्ट्र को मिली है। मैं तो ये सोच रही हूँ कि जिस तरीके के आपत्ति के परिस्थिति में वो आगे आई है, तो वो तो एक समय की ज़रूरत थी और इसके लिए आए हैं। ऐसी स्थिति में जिस तरीके से अहिल्याबाई होळकर और कई महिलाओं ने राज संभाला था, उसी तरीके से देवेंद्र जी फडणवीस और एकनाथ शिंदे जी के साथ में सुनेत्रा ताई आगे आके काम करने वाली है। मुझे ऐसे लगता है कि वो महिला उप मुख्यमंत्री हो गए, इसके लिए सिर्फ खुशी की बात नहीं है, क्योंकि जो संकट में उनको जाना पड़ा है उसके लिए खुशी का सवाल ही नहीं होता है। लेकिन मुझे ऐसा लगता है कि उनको अनुभव रहा है, वो एमपी भी थी और इसके लिए वो अच्छी तरीके से काम कर पाएंगे। मैंने उनको आज एक किताब भी भेंट दी है कि जो चाणक्य नीति के बारे में है। सर क्या कहेंगे, आज महाराष्ट्र को पहले डीसीएम मिल चुके हैं, क्या भावना है? अतिशय दुःखद। तर शपथविधीच्या आधी आणि नंतर अजित पवारांच्या स्मृतींना सुनेत्रा पवार यांनी वंदन केलं। त्यानंतर आधी वंदन केलं, त्यानंतर शपथविधी पार पडलेला आहे आणि शपथविधी झाल्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना वंदन केलंय। तर आपल्या सोबत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोजे जोडलेले आहेत। प्रवीणजी, खातं कुठलं मिळणार या संदर्भात समोर माहिती येईलच, मात्र विलिनीकरणासंदर्भात सुद्धा जोरदार चर्चा सुरू होत्या। विलिनीकरणाबाबत काय भविष्यात होऊ शकतं, काय आपला अंदाज आहे?
नाही, आतापर्यंत विलिनीकरणाची शक्यता व्यक्त होत होती हम्म, आणि 12 तारखेला हे विलिनीकरण होईल असं 2 नेत्यांमध्ये निश्चित झालं होतं. अजित पवार आणि शरद पवारांच्या यांनी या दोघांनी ठरवलं होतं की हे विलिनीकरण होणार. हम्म, नुकताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये या पद्धतीने किंवा इतर ठिकाणी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकाच चिन्हावरती निवडणुका लढवल्या. हम्म, यावरून हे दोन्ही पक्ष आता एकत्र येतील अशी शक्यता होती आणि तशी तयारी झाली होती. हम्म, पण अजित पवारांच्या एक्झिट नंतर अजित पवारांचे जे सहकारी काही नेते जे होते त्यांना शरद पवारांचा अंकुश नकोसा होता यापूर्वी. हम्म, यामुळे ते पक्षाला स्वतंत्र करू शकले आणि आता या घडीला अजित पवार नसल्यामुळे विलिनीकरणाची शक्यता जी आतापर्यंत व्यक्त होत होती हम्म, ती आता दुरावली. आणि त्यातच सुनेत्रा पवार यांना जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ द्यायचा कार्यक्रम आला तेव्हा त्याविषयीही शरद पवारांना विश्वासात घेतलं गेलं नाही. हम्म, ज्या अर्थी ज्येष्ठ असलेल्या शरद पवारांना विश्वासात घेतलं गेलं नाही त्याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट आता दिसू लागली आहे की आता विलिनीकरण होईल की नाही हे आता काळच ठरवेल. परंतु कार्यकर्त्यांची आत्ताची जी स्थिती होती किंवा कार्यकर्त्यांची मागणी होती हम्म, की हे विलिनीकरण जर झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या स्थितीत येईल आणि कदाचित सरकारमध्ये असतानाही वेगळं त्या पक्षाचं रूप पाहायला मिळालं असतं अशी कार्यकर्त्यांची भावना होती. हम्म. पण या घडीला हे सगळं अंधारात गेलं. जी. मात्र सध्या अजित पवार यांच्या जाण्यानंतर निधनानंतर राष्ट्रवादीकडे तुम्ही कसं पाहताय? भविष्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी कसा प्रवास हा राष्ट्रवादीचा असेल? आपणास कल्पना असेल की भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत किंवा त्या पक्षाची आतापर्यंतची चालरीती राहिली आहे हम्म, ते छोट्या पक्षांना तितकं महत्व न देणं असं या पक्षाची नीती राहिलेली आहे. हो. आणि या संदर्भात सातत्याने तक्रार झाली, ते शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी का असेल किंवा इतर काही छोटे पक्ष असतील या पक्षांच्या त्या तक्रारी तसेच होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची तशीच स्थिती करण्याचा प्रयत्न होऊ लागल्यामुळे निवडणुकीच्या ऐन भरात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वतः अजित पवारांनी टीका केली होती की भारतीय जनता पक्षाला अतिशय सत्तेचा खूपच अपेक्षा असल्यामुळे ते लहान पक्षांना जोखत नाहीत, ते मोजत नाहीत. यामुळे लहान पक्षांची होत असलेली अडचण अजित पवारांनी स्पष्ट आणि उघड केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण जर झालं तर सत्तेमध्ये त्या पक्षाचं स्थान मजबूत झालं असतं. पण या घडीला अजित पवारांची ही जी काही मानसिकता होती ते स्वतःच नसल्यामुळे आता हे होणं शक्य नाहीये. त्यामुळे या पक्षाचं आगामी काळात काय होईल असं सांगणं आता तरी जरी योग्य नसलं तरी त्या पक्षामधले नेते जे आहेत त्यांची आताची स्थिती ही आहे की त्यांनाही भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन आपल्यावरचे जे काही तक्रारींचं किंवा चौकशांचं बालन जे आहे ते दूर करणं हा त्यांचा एकमेव कार्यक्रम दिसतो. जी. प्रवीणजी, मात्र आता खात्याबद्दल जर बोलायचं झालं तर अर्थ खातं हे महत्वाचं खातं जे राष्ट्रवादीकडे होतं, अजित पवार यांच्याकडे होतं, ते जर राष्ट्रवादीकडे राहिलं नाही तर कसं असेल समोर? नाही, प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या आर्थिक दोलायमानी. आज महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे असं काही विषय नाही. पण ही स्थिती यावी, स्थिर स्थावर व्हावी, राज्यावर कुठलंही आर्थिक संकट राहू नये यासाठी स्वतः अजित पवार अर्थमंत्री म्हणून प्रयत्न करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जे पुढच्या आता या काही दिवसामध्ये अर्थसंकल्प सादर करणार होते, या अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी ते विविध सचिवांच्या बरोबर चर्चा करत होते. त्यांच्यासाठी आवश्यक असलेला निधी, त्यांच्याकडून मिळणारे टॅक्सेस या संदर्भात अजित पवार अतिशय ताऊन सुलाखून निर्णय घेत होते, बैठका घेत होते. ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला सावरलं पाहिजे, तारलं पाहिजे आर्थिक स्थितीमध्ये असा प्रयत्न त्यांचा होता. आता अजित पवारांच्या सारखा अतिशय मुरब्बी आणि आर्थिक ज्याच्याकडे खूप पाहण्याचे दृष्टिकोन चांगला होता असा नेता कुठलाही राहिलेला नाही. यामुळे आता ही सारी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडे घेतील आणि त्यांच्याकडचं ऊर्जा खातं असेल किंवा अबकारी खातं असेल ते सुनीत्रताईंकडे देऊ शकतील. कारण त्या खात्यांमध्ये खूप काही अशी जबाबदारी आहे असं म्हणता येणार नाही. कारण ऊर्जा खातं आहे गेल्या काही काळापासून हे आता फायद्यात चाललेलं खातं म्हटलं जात आहे. त्यामुळे त्या खात्यांमध्ये खूप काहीतरी जबाबदाऱ्या आहेत असं म्हणता येणार नाही. पण याही जबाबदारीचं जाणीव आता ही सुनेत्रा पवारांकडे देऊन मुख्यमंत्री पार पडतील असं दिसतंय. जी. मात्र प्रवीणजी, अर्थ खातं हे भाजपकडे घेणं आणि ऊर्जा खातं राष्ट्रवादीला देणं याकडे राष्ट्रवादी पक्ष कसा पाहणार आहे?
राष्ट्रवादीचे इतर नेते सुनेत्रा पवार. नाही, कसं आहे की यापूर्वी अजित पवारांकडे हे जेव्हा खातं होतं अर्थ खातं, त्यावेळेला आपल्या पक्षातल्या किंवा आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न अजित पवार करत होते. यामुळे जेव्हा आमदार निधी जेव्हा वितरित व्हायचा त्यावेळेला भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट, शिंदेची शिवसेना जी आहे त्यांचे आमदार सातत्याने चर्चा करायचे, सातत्याने तक्रारी करायचे की अजित पवारांकडून आम्हाला अपेक्षित असा निधी मिळत नाही, तो त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना मिळतो, अशा तक्रारी व्हायच्या. आणि या तक्रारी येत असताना मुख्यमंत्री ही स्वतः अजित पवारांच्यावर बोलले होते आणि त्यानंतर काही प्रमाणात निधी या दोन्ही पक्षाच्या आमदारांना मिळायला सुरुवात झाली. आताच्या घडीला ही जी परिस्थिती जर व्यवस्थित करायची असेल तर मुख्यमंत्र्यांना ही जी काही दरी आहे ती कमी करावी लागेल. तर मुख्यमंत्र्यांना ही दरी कमी करावी लागेल. प्रवीणजी, वेळेअभावी मी थांबवते, मात्र धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची